या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, सर्व शेतकरी बांधवांना आता 100% पीक विमा जमा होणार। आत्ताच बातमी समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा सोडण्यात आलेला आहे। तुम्ही तुमचं आता 100% आता या 5 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे आलेला मेसेज नक्की येणार आहे। अनेक शेतकरी बांधव आता आनंदातच आहेत। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटण्यास सुरुवात होणार आहे। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून नवीन अपडेट आता समोर आलेले आहे। थोड्याच वेळामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये म्हणजेच आता 5 सप्टेंबर या रोजी दुसरा टप्पा जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना जवळपास 30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा कमीत कमी जमा झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 100% कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की पीक विमा हा 3 टप्प्यामध्ये वाटप केला जातो। त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर पीक विमा मिळाला नसेल तर 100% तुम्हाला 5 सप्टेंबर या रोजी दुसऱ्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरित केलं जाणार आहे। पीक विमा आज येईल उद्या येईल अशा आशेने बसलेले आहेत। तरी शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा हा 100% सप्टेंबर या रोजी जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत नक्की पाहायचं आहे। गेल्या 15 दिवसापासून मी पीक विमा आता बघत आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा वितरित केलेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याला 5 सप्टेंबर या रोजी सर्व सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना व कंपन्यांना सांगण्यात आलेले आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाला सुद्धा सांगण्यात आलेलं आहे डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा 100% होणार आता असे सांगितलेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांना आता अतिशय आनंदाची गोष्ट समोर आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा वाटप करण्यात एका दिवसात पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 100% पीक विमा जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना आता वाटप सुरू करण्यात आलेलं आहे। कंपन्यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलेले आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 35 लाख शेतकऱ्यांच्या एकाच दिवसात लिस्ट म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे। पीक विमा त्या संपूर्ण देशामधल्या वाटप जाणार होणार आहे, कारण हा पीक विमा केंद्र सरकारचे आहे आणि हा तुम्ही 100% लवकरच पीक विमा घ्यायचा। शेतकऱ्यांच्या टोटल 28 राज्य आहेत आणि या सर्वच राज्यामध्ये दररोज थोडा पीक विमामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटला जातो। आता सांगणार आहे दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कधी, म्हणजे 5 सप्टेंबर रोजी आता 100% आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा होणार आहे। आता सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंदाचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे। कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा त्यांच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे, कारण पीक विमा हा दुसरा टप्पा वाटण्याचा कृषी मंत्री विजयसिंग चव्हाण यांनी दुसरा टप्पा पैसे कंपन्यांना दिलेला आहे। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आदेश पण आलेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणती कामे करावी लागणार आहेत। पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पुढे सांगण्यात येणार आहे। मित्रांनो, 2022चा असेल, 23चा असेल आणि 24चा हा तुम्ही पीक विमा भरला असेल तर आता 100% सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा हा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आता इथे लक्षपूर्वक बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा आता 100% 5 सप्टेंबर या रोजी या ठिकाणी सुरुवात होणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता काही शेतकरी वाट पाहत आहेत, या जिल्ह्यांमध्ये मिळालेला आहे परंतु या जिल्ह्यांना काही मिळेना। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा दुसऱ्या टप्प्यात जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। पीक विमा ठिकाण आता जमाच होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला अर्जंट तुमची सूचना
सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत. तुम्ही काय काय चुका केल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा नसेल झाला तर चुका नेमकं कोणकोणत्या सुधारायच्या आहेत नक्की पहा. त्यामुळे आता तुम्हाला पीक विम्याच्या खात्यामध्ये लगेच जायचं आहे. म्हणजे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओच्या साहाय्याने सर्व सांगण्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचे वाटप बघून थकलेला आहे. म्हणजे त्या डायरेक्ट तक्रारी केलेल्या आहेत कृषी ऑफिसमध्ये. त्यांनी आज जाऊन त्या कृषी ऑफिस अधिकाऱ्यांना भेटलेले आहेत. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की ही पीक विमा आता त्या ठिकाणी PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्यामार्फत या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना जमवलेलं आहे. म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. मध्ये 3 टप्प्याचे माध्यम केलं जातं. म्हणजे 3 टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला पीक विमा वाटपला जातो आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आता 5 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्रास 12 किंवा 15,000 रुपये पीक विमा जमा होणार आहे. सर्व शेतकऱ्यांचं 2022 असेल, 23 असेल, 24 असेल, हे तिन्ही जर वर्षाचे PM किसान पीक विमे थकले असतील तर 2022चा असेल, 23चा असेल आणि 24चा हे 3 पीक विमा थकलेला असतील तर त्यामुळे शेतकऱ्यांना आता 100% 25 ते 30,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या नक्की खात्यावरती जमा होणार आहे. जिल्ह्यातल्या 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 100% आता या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे जमाच होणार आहेत. 5 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% हा हप्ता वितरित केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता पहिला जिल्हा कोणता आहे नक्की पाहायचा आहे आणि 2 ते 3 कामे कोणती आहेत नक्की पहा. तुम्हाला आता लगेचच सांगतो. आता पीक विमा आता पीक विमा नेमकं जमा झालेला आहे की नाही, कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये 5 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. आता थोड्याच वेळामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरित त्या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात येत आहे. 8 जिल्ह्याची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. कोणते 8 जिल्हे आहेत ते नक्की पाहूया. जिल्ह्यांची यादी पाहूया आपण लगेचच बघा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सरकारच्या माध्यमातून हा फक्त 8 जिल्ह्यांना हा हप्ता दिलेला आहे. पीक विमा वाटपाचे आदेश ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता बघा, 8 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला आता पीक विमा जर पहिला टप्पा पाहिजे असेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे तुम्हाला माहीतच आहे. आता दुसरा टप्पा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे नक्की सांगणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणजे 5 सप्टेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 10 मिनिटात 1 तासाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 सप्टेंबर रोजी 100% या 8 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार आहे. कोणती 8 जिल्हे आहेत लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, जालना आहे. या जिल्ह्यांमध्ये 100% पीक विमा जमा होणार अशी घोषणा झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात लवकरात लवकर सरकारच्या माध्यमातून आता DBTचं बटन दाबण्यात आलेलं आहे आणि शेतकरी मित्रांना आता 100% आनंद होणार आहे. आणि दुसरा टप्पा हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 100% जमा होणार आहे. सर्व शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे आणि आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा दरवर्षी भरणं आश्चर्यचकित. म्हणजेच आता ज्या शेतकऱ्यांनी त्या 2022 असेल, 23 असेल, 24 असेल या पीक विम्याची आशा सोडलेली, परंतु सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि पीक विम्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे. सर्व शेतकऱ्यांना आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.